ज्यांनी कॉलेजला सायन्स घेतलं असेल त्यांना केमिस्ट्री लॅब हा विषय माहितीच असेल. तर केमिस्ट्री लॅबला मी आणि अरबाज आम्ही प्रॅक्टिकल पार्टनर होतो. आणि आमच्या कानावर उडती उडती खबर आलेली की मागच्या बॅचच्या पोरांनी समोर जे सोल्युशन्स असतात त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आणि ते समजत नाही, कारण पाणी आणि सोल्युशन दोन्ही सेम दिसतात. आणि ही खबर माझ्या अख्ख्या ग्रुपला माहिती होती, ज्यामध्ये सुपल हा माझा मित्र पण येतो. पण काही प्रॅक्टिकल करायला आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घ्यायला लागतं, जे आपल्यासाठी हार्मफुल असतं. तर ते आम्हाला त्या दिवशी घ्यायचं होतं. मी अरबाजला बोललो की जा, एवढं मी केलंय, तू ते कॉन्सन्ट्रेटवर तू घेऊन ये जा या ट्यूबमध्ये. बोलतो मी नाही आणणार, माझी अजून शादी बी नाही झाली. मी बोल हा, मग माझी पोरं काय कॉलेजच्या ग्राउंडवर खो खो खेळतात, पोरं प्रॅक्टिकल करतात पण रिझल्ट काही येत नाही, कारण सोल्युशनच्या जागी पाणी ठेवलेलं होतं. आणि आमच्या बाजूला तैसी नावाची पोरगी प्रॅक्टिकल करत होती. तिने बर्नर चालू ठेवलेला आणि बर्नर मधला गॅस बाहेर येतोय. मला सर्दी झाली, मला वास येत नाही. अरबाजला सर्दी झाली, अरबाजला वास येत नाही. बर्नर मधला गॅस बाहेर येतोय आणि काहीतरी रिएक्शन झाली आणि मोठी आग अशी बाजूने वरपर्यंत गेली. तैसीन घाबरली आणि चक्करून खाली पडली. मी शॉक पण खुश, कारण आता पोरांना सांगायला भेटेल की आपल्या केमिस्ट्री लॅबला आग लागलेली आणि मी आणि सुपल मरता मरता वाचलो. तैसीन खाली पडले, सगळ्यांच्या बॅगा लॅबच्या बाहेर, पाणी नाही कोणाकडंच. तेवढाच मला एक पोरगा कभी खुशी कभी गमच्या शाहरुख सारखा हातात सोल्युशनचा ग्लास घेऊन येताना दिसला. सुपल. आता मला माहिती आहे सोल्युशन नाही पाणी आहे, सुपलला माहिती आहे सोल्युशन नाही पाणी आहे, पण सरांना नाही माहिती आहे सोल्युशन नाही पाणी आहे, लॅब असिस्टंटला नाही माहिती आहे सोल्युशन नाही पाणी आहे. सुपल ढोपरावर कसं तहसीन पैसे आला, लॅब असिस्टंटने येऊन बर्नर बंद केला. सुपल सोल्युशनच्या ग्लासात तहसीनला पाणी पाचतोय, पण सरांना वाटतं पाणी नाही सोल्युशन पाचतोय. सर रागातच तिकडनं जोरात ओरडले, ए लवड्या बोलल्यावर ऍज युजल मी आणि बाकी सगळी पोरं आपल्याला थाक मारली काय काय म्हणून सरांकडे बघायला लागलो. आणि सुपलच्या हातातल्या ग्लास मधनं तहसीनवर पाणी पडलं. ती उठली आणि बोलली, या खुदा, मी तर आज मेरीच होती, माझी तर अजून शादी बी नाही झाली. आणि पाटणा अरबाज. मी पण बोललो अजिंक्यला तेच, माझी पण अजून शादी नाही झाली. मी जाऊन सुपलला उठवलं, आमच्या शाहरुखला. तिकडनं सर आले, पहिली सुपलला थोबडवली, मग रागारागात मला पण थोबडवली. आणि सुपल तसा चांगला पोरगा आहे, म्हणजे त्याला एकतर तिला पाणी पाजायचं असेल किंवा तिला पाणी म्हणून उठवायचं असेल असं मला वाटलं. बाहेर काढल्यावर मी सुपलला विचारलं, काय रे तू तहसीनसाठी तिथनं इथपर्यंत आलास, एवढी कधी ती तुझी मैत्रीण झाली? बोलतो, नाही रे मी तिच्यासाठी नव्हतो आलो, मी तिथून निघालो आणि चुकून पाय घसरला आणि तिथे खाली आलो. मग तिच्याला चुत्या वाटेल म्हणून मी तिला पाणी पाजायची ऍक्टिंग केली, तर तिच्या अंगावर पाणी पडलं. मी विचारलं, मग जर तू तिला वाचवायला नव्हता आलास तर तू का आला होतास? तर म्हणतो, मी बर्नर मधनं आग बघितली आणि मला दिसलं की माझा सख्खा मित्र मरतोय, तेव्हा कशाचाही विचार न करता मी पाणी नसताना सुद्धा ते सोल्युशनच्या पाण्याबद्दल आठवून ते घेऊन तुला वाचवायला निघालो. आणि ते ऐकून माझ्या डोळ्यातनं H2O म्हणजे अश्रू आले आणि मी सुपलला माझा बेस्ट फ्रेंड म्हणून डिक्लेअर केलं. काही काळानंतर मला आणि सुपलला समजलं की जर गॅसच्या आगीवर पाणी टाकलं तर ती आग अजून पसरते.